Hello student, in this lecture we start the cell biology third chapter, that is the plasma membrane. In this chapter we also discuss the introduction to plasma membrane. Next one is structure of the plasma membrane. Third one, transport across the membrane. Fourth point, other junctions of the cell membrane, and last one is the cell junctions. That fifth point we discussed in this chapter. First of all, in this lecture we also discuss the introduction of the plasma membrane. Next one, chemical composition of plasma membrane, and that's last point is the structure of the plasma membrane. In this structure of plasma membrane we also discuss the fluid mosaic models. First, we all see the introduction of plasma membrane. We all know that plasma membrane is made of protein, lipid, and carbohydrates, and its support to the cell and give to the shape of the cell. That's we also discuss फर्स्ट चॅप्टर. आता आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते काय करतं, जी सेल आहे तिला काय करतो, सपोर्ट करतो. जे एक्सटर्नल कवरिंग आहे त्याला आपण सपोर्ट करतं, आणि जो सेलचा शेप आहे तो कशामुळे येतो, तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमुळे त्याला काय येतो, शेप येतो. आणि इट इज मेड ऑफ फ्रॉम लिपिड, कार्बोहायड्रेट अँड प्रोटीन. याच्यापासून ते काय झालेलं आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन enclose every type of cell, both प्रोकॅरिटिक अँड यूकॅरिटिक सेल्स. आता हे तर माहिती आहे आपल्याला, प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोकॅरिटिक आणि यूकॅरिटिक ह्या बोथ सेलमध्ये काय ते प्रेझेंट आहे. इट फिजिकली सेपरेट द सायटोप्लाझ्मा फ्रॉम द सराउंडिंग सेल्युलर एन्व्हायरमेंट. वी नो दॅट introduction also discuss in first chapter. It is a alternating, elastic, living, dynamic and selectively permeable membrane. It controls the entire and exit of molecules, ions, and generate if different in ion concentration between the interior and exterior of the cell. आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आपण त्याचं डिस्कस केलं होतं की प्लाझ्मा मेम्ब्रेन कोणते फंक्शन परफॉर्म करतात. द प्लाझ्मा मेम्ब्रेन परफॉर्म व्हेरियस इम्पॉर्टंट फिजिओलॉजिकल फंक्शन सच ॲज ऑस्मिसिस, डिफ्युजन, पॅसिव्ह ट्रान्सफर, ॲक्टिव्ह ट्रान्सफर, अँडोसिस अँड एक्टोसिस. हे जे फंक्शन आहे म्हणजे डिफ्युजन किंवा ऑस्मोसिस, हे जे फंक्शन आहे ते कोण कंप्लीट करतात. सेलचं जे डिफ्युजन किंवा ऑस्मोसिस प्रोसेस होते सेलमध्ये ते कशामुळे कंप्लीट होते, ते जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे सेलच्या कवरिंग त्याच्यामुळे काय होते, ही जी प्रोसेस काय होते, कंप्लीट होते. हिस्ट्री ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. द टर्म सेल इज was coined by Niglin and Cameron in 1855. In 1955, Kals Orston suggests that the plasma membrane is composed of lipid. In 1920, further the study on plasma membrane stated that the lipid must be phospholipid. In 1925, Goddard and General proposed the plasma is composed of phospholipid. आता फर्स्ट इन 1855 काय डिस्कवर झालं की प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच काय म्हणतात, सेल मेम्ब्रेनलाच काय म्हणतात, प्लाझ्मा मेम्ब्रेन असं डिस्कवर झालं. त्याच्यानंतर त्याच्यावरती शोध लागत गेले. त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे कशापासून बनलेले, तर लिपिडपासून बनलेले आहे. पण त्याच्यानंतर परत आणखी त्याच्यात न्यू रिसर्च झाले. त्याच्यामध्ये असं डिस्कस झालं की प्लाझ्मा लिपिडमध्ये पण त्याच्यामध्ये काय आहे, फॉस्फोलिपिड प्रेझेंट आहे. त्याच्या पण सेकंड 2 लेअर म्हणजे बाय लेअर तिथं फॉस्फोलिपिड काय आहे, प्रेझेंट आहे. नेक्स्ट वन इज द केमिकल कंपोजिशन्स ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता आपल्याला माहिती आहे केमिकल कंपोजिशन म्हणजे ते कशापासून बनलेले. आता आपल्याला माहिती आहे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते कशापासून तयार झाले, तर लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट यापासून ते काय झालेले, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन काय झाले, तयार झाले. प्लाझ्मा मेम्ब्रेन कन्सिस्ट 3 मेजर कंपोनंट, दॅट इज द लिपिड, प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. फॉर एक्झाम्पल, प्लाझ्मा मेम्ब्रेन ह्युमन आरबीसी कंटेनिंग. आता जे ह्युमन आरबीसीची सेल आहे त्याच्या जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये किती %
आपल्याला प्रोटीन प्रेझेंट आहे. तर प्रोटीन किती पर्सेंट प्रेझेंट आहे? 52%. लिपिड 40% आणि कार्बोहायड्रेट 8%. म्हणजे जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? लिपिड, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. तर हे जे केमिकल कंपोजिशन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट आपण डिस्कस अबाउट द लिपिड. First of all, we see lipid. There are two types of lipid associated with the plasma membrane. They called as polar lipid. These lipid containing hydrophilic head and hydrophobic tail. Thus are connected to glycerol mitotic, a spinogenosis derivative and stereols. आता हे जे लिपिड आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये पण लिपिडचे किती आहेत? दोन प्रकार आहेत. त्यालाच काय म्हणतात? बायपोलर लिपिड. आता हे जे बायपोलर लिपिड आहे त्याचं जे हेड आहे ते कसं आहे? हायड्रोफिलिक आणि जी टेल आहे हायड्रोफोबिक. हायड्रोफिलिक मीन्स वॉटर कंटेंट अँड हायड्रोफिलिक मीन्स वॉटर डिॲब्झॉर्ब. हे त्याचं जे हेड आहे ते कसं आहे? वॉटर कंटेंट आहे आणि हे टेल जे आहे वॉटर डिॲब्झॉर्ब्स आहे. There are four major class of the lipid: phospholipid, spongy-golgolipid, glycolipid and stereols. हे जे चार प्रकारचे लिपिड 4 टाइप लिपिड हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय प्रेझेंट आहे. All them are amphibitic molecules possessing hydrophilic and hydrophilic domains. म्हणजे जे त्यांचं जे टेल हेड आहे ते कसं आहे? हे जे चार लिपिड प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये त्याचं जे हेड आहे ते कसं आहे? हायड्रोफोबिक मीन्स वॉटर ॲब्झॉर्ब म्हणजे आणि हायड्रोफिलिक मीन्स वॉटर ॲब्झॉर्ब आणि हायड्रोफोबिक मीन्स वॉटर डिॲब्झॉर्ब म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट नाही आहे. This is the structure of the lipid present in the plasma membrane. Next one is the protein. On the basis of their function and protein of plasma membrane are classified into three types. First is structural protein, enzyme protein and carrier protein. आता जे structural protein आहे this protein form backbone of the cell membrane and their average molecular weight is 3 micromolecule. आता हे जे स्ट्रक्चरल प्रोटीन आहे ते जे सेलचा जो बॅकबोन फॉर्म करण्यासाठी त्याचा काय होतं? यूज होतो आणि त्याचं मॉलिक्युलर वेट किती आहे? 3 mm. नेक्स्ट वन इज द एन्झाईम protein. The structural enzyme which are major component of the plasma membrane, they are catalytic protein. And last one is the carrier protein. Carrier protein also called as primoses, as they are transport substance across the membrane against the contraction gradient. आता जे हे कॅरियर प्रोटीन आहे ते काय करतात? सबस्टन्स ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं? जे कॅरियर प्रोटीन्स प्रेझेंट आहे प्रोटीनमध्ये. आता प्रोटीन कॅरी काय करतं आणि ते ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं? कॅरियर प्रोटीन. आता अकॉर्डिंग टू देअर पोझिशन द प्लाझ्मा मेम्ब्रेन प्रोटीन फॉल टू मेन कॅटेगरी. आता त्याच्यात दोन टाईप आहे प्रोटीनमध्ये. हे झालं त्याचे प्रोटीनचे फंक्शननुसार त्याचं डिवायडेशन आपण अगोदर बघितलं. त्याचे आहे स्ट्रक्चरल प्रोटीन, एन्झाईम आणि कॅरियर प्रोटीन. आता हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेनमधलं प्रोटीन आहे त्याचे दोन पार्टमध्ये परत डिवाइड होतात. ते आहे फर्स्ट आहे इंटरजेल और इंट्रेसिक प्रोटीन अँड नेक्स्ट आहे पेरिफेर अँड एक्झर्स्टिन प्रोटीन. फर्स्ट आहे इंटरसिक प्रोटीन. These are transmembrane protein that pass through plasma membrane. They form challenge for the transport of substance into outside of the cell through the plasma membrane. आता हे जे इंटरसिक प्रोटीन आहे किंवा इंटरजियल प्रोटीन्स आहे ते काय करतात? जे सबस्टंट आहे प्रोटीनमधले जे सेलमधले जे सबस्टंट आहे ते सेलच्या आउटसाईड ट्रान्सपोर्ट करायचं काम पूर्ण कोण? इंटरसिक प्रोटीन. आणि एक्स्ट्रास्टिन प्रोटीन आहे ते काय करतं? प्रोटीन विच आर अटॅच टू लूजली अँड टेम्पररी टू द अदर पार्ट ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन.
by means of ionic bond and calcium bridge known as the existing and peripheral protein. आता हे जे पेरिफेरल प्रोटीन आहे ते कुठं प्रेझेंट असतं, सेलच्या आउटर साईडने, म्हणजे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तिथं. आणि ते काय करतं, टेम्परली तिथं अटॅच असतं. आणि ते काय जे आयन बॉन्ड आणि जे कॅल्शियम बॉन्ड आहे ते बॉन्ड फॉर्म करायचं काम कोण करतं, हे जे एक्झर्स्टिन किंवा पेरिफेरल प्रोटीन आहे ते ते कार्य फंक्शन काय करतात, कंप्लीट करतात. This is the structure of the protein present in the plasma membrane. Look here, we also see the existing protein, intrinsic protein, polar region, non-polar region, Next one is the carbohydrate. They are present a short unbranched or branch changing of sugar attached to the either an ectoprotein or to the polar end of phospholipid at the external surface of plasma membrane. आता हे जे कार्बोहायड्रेट ते कुठं प्रेझेंट आहेत, दे आर प्रेझेंट ॲज अ शॉर्ट अनब्रांच chain of sugar attached to the either an exterior ectoprotein. जे ectoprotein किंवा एक्स्ट्रीन प्रोटीन प्रेझेंट आहे तिथं ही कार्बोहायड्रेट काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात, ऑर टू द पोलर एंड ऑफ फॉस्फोलिपिड. आता आपण जे आता हे आपण जे फॉस्फोलिपिडचं स्ट्रक्चर बघितलं, फॉस्फोलिपिडचं आपण काय बघितलं तर स्ट्रक्चर, इथं जे पोलार एंड आहे या पोलार जवळ कार्बोहायड्रेट काय असतात, अटॅच असतात. अँड द एक्सटर्नल सरफेस ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉर्मिंग अ ग्लायकोलिपिड. आता जे किंवा जे एक्सटर्नल सरफेस आहे कसलं, प्लाझ्मा मेम्ब्रेनचं, तिथं पण हे कार्बोहायड्रेट काय असतं, अटॅच असतात. नेक्स्ट वन इज द मॉडेल ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. फर्स्ट ऑफ ऑल वी सी द सँडविच मॉडेल. It proposed by Daniel and Danson in 1935. In this model, a lipid bilayer was coated either side with a proteins. Mutual attraction between the hydrocarbon chain of the lipid and electrostatic force between the protein and the head of lipid were through the maintaining the stability of membrane. The predicted lipid bilayer is about 6.0 nm in thickness and each of the protein layer is about 1.10 nm thickness, giving a total thickness is about 8 nm in length. Next one is the unit membrane of the model. In 1960, Robertson proposed either unit membrane of the model. This is the hypothesis state at all cellular membrane have an ideal transmitter structure. Next one is फ्लुइड मोझेक मॉडेल. हे आपल्या सिलेबसमध्ये आहे. जे सँडविच मॉडेलला होतं ते आपल्या सिलेबसमध्ये नाही. फ्लुइड मोझेक मॉडेल हे आपल्याला सिलेबसमध्ये आहे. इन 1973 S.J. सिंगार आणि J.L. निकोलसन सजेस्ट द वाइडली एक्सेप्टेड फ्लुइड मोझेक मॉडेल. According to this model, plasma membrane containing bimolecular layer, both the surface which are interpreted by the protein molecules. Protein occur in the form of globular molecule and they are dotted about her and their mosaic pattern. This is the structure of fluid mosaic model proposed by Singer and Nicholson. आता ह्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ इंट्रोडक्शन बघितलं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं. नेक्स्ट वन इज केमिकल कॉम्पोजिशन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये आपण त्याचे 3 प्रकार बघितले. एक फर्स्ट प्रोटीन, नेक्स्ट वन लिपिड अँड लास्ट कार्बोहायड्रेट. आता प्रोटीनमध्ये पण त्याचे 2 प्रकार बघितले आपण, एक इंट्रेस्टिन आणि एक पेरिफेरल प्रोटीन. प्लाझ्मा मेम्ब्रेन लिपिडमध्ये पण त्याचे आपण
फोर टाईप बघितले. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रक्चर होतं फ्लुइड मोझेक मॉडेल. हे स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करायचं होतं. नेक्स्ट लेक्चर वी ऑल्सो डिस्कस द transport across the membrane, that is the passive transport and active transport.